अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। ओम श्रीराम। स्वरूपी भरता कल्पना तेथे कैसी असेल कामना, म्हणून या साधूजना कामाची नाही। कल्पिला ठेव हातीचा जावा, तेणे कुणे क्रोध यावा, साधूजनांचा अक्षय ठेवा जाणार नाही। म्हणून क्रोधरहित जाणती स्वरूप संत, नासिवंत हे पदार्थ सांडवनीय। जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी, क्रोध सहित सचराचरी साधूजन वर्तती। दासबोध सिद्ध लक्षण सांगतात। त्याच्यामध्ये मुख्य सिद्ध लक्षण अगोदर सांगितलं की बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी। सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीचे आहे। साधकाच्या सारखा आहे परंतु स्वरूपाकार आहे। अंतःकरण स्वरूपाकार आहे याचा अर्थ चित्त आत्मस्वरूपाशी संलग्न झालेलं आहे आणि त्यामुळे त्याचाच जणू काही त्यांनी आकार घेतलेला आहे। म्हणजे आत्मस्वरूप युक्त असं चित्त असणं। मे चित्तात स्वरूप स्थितीचं आत्मस्वरूप स्थितीचं भान असणं। आत्मस्वरूप स्थितीचं म्हणजे वस्तुतः अस्तित्वाचं भान असणं, स्वतःच्या शुद्ध अस्तित्वाचं भान, त्याला स्वरूपाचं भान असं म्हणतो। त्या स्वरूपाकार होणं म्हणजे या स्टेट ऑफ कॉन्शियसनेस मध्ये राहणे। मग केवळ कल्पना करत बसून उपयोग नाही की स्वरूपाकार म्हणजे काय असेल, आतमध्ये आपलं एक वेगळं स्वरूप आहे का काय, बाह्य शरीराचं जे स्वरूप आहे ते आणि आतमध्ये परत अजून एक दुसरं तसलंच एक स्वरूप असलं, अशा प्रकारचे काही कल्पना लोकांच्या मनामध्ये असतात आणि ते प्रस्तुत पण करत असतात की आतमध्ये आपल्याला डोळे मिटल्यानंतर आपल्यासारखाच एक माणूस दिसतो। आपल्यासारखा माणूस दिसला तर आपण लगेच डोळे उघडू, कारण आपल्यासारखा माणूस दिसून करायचं काय। असलं काही होत नाही। आत्मस्वरूपाकार असणं याचा अर्थ स्टेट ऑफ कॉन्शियसनेस यामध्ये असणं, स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये असणं। जसं की मंत्र घेतो, त्याच्यानंतर मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करतो, या सगळ्या गोष्टीचा उद्देश काय आहे? मन एका विविक्षित ठिकाणी आत्यंतिक स्थिर होऊन राहणे। विविक्षित ठिकाणी आत्यंतिक स्थिर होऊन राहणे ही जी अवस्था आहे त्या अवस्थेला आत्मस्वरूपाचं भान असं म्हटलेलं आहे। तर ते आत्यंतिक स्थिर होऊन जर का चित्त राहायचं असेल तर ज्याच्यावरती ते चित्त स्थिर आहे ते अगदी गोष्ट स्थिर असली पाहिजे। जर का ज्याच्यावरती लक्ष फोकस करायचं ते जर का हलतंय तर ते स्थिर कसं होणार? त्यामुळे कुठलीही कल्पना ईश्वरासंबंधीची देखील त्या कुठल्याही कल्पनेमध्ये चित्त स्थिर होऊ शकणार नाही। याचं कारण ती कल्पना स्थिर नसते, कुठलीच कल्पना स्थिर नसते। हा म्हणजे देव असं मी ठरवलं तरी देखील तात्पुरतं मन तिथं स्थिर राहू शकेल, पण ती मी कल्पनेनेच ठरवलेला जो देव असतो त्याचा आकार वर्ण रूप हळूहळू विलीन व्हायला लागतं। मग त्या ठिकाणी लक्ष स्थिर राहत नाही। मी एक विशिष्ट मूर्ती ठरवली डोळ्यासमोर आणि
त्याच्यावरती फोकस करायचा असं किती ठरवलं तरी थोड्याच वेळामध्ये ती मूर्ती मनामध्ये अशी स्थिर धरून नाही ठेवता येत, कारण की ती मूर्ती मी कल्पनेनेच निर्माण केलेली आहे. अंतःकरण शांत व्हावं, ते ह्या मुख्य गोष्टीकडे ओरिएंट व्हावं, याच्यासाठी त्याचं ओरिएंटेशन होण्याच्यासाठी, ते शांत होण्याच्यासाठी आपण कुठलंही प्रतीक डोळ्यासमोर आणू शकतो. आणि तसं करावं असं देखील योगसूत्रकारांनी सांगितलं आहे की तुम्ही कुठला तरी विषय डोळ्यासमोर, म्हणजे चांगला विषय, विषयवती वा प्रवृत्तीरुत्पन्ना मनसा स्थिती निबंधनी. विषयवती प्रवृत्ती म्हणजे सत्पुरुषाचं स्मरण करणं. ते त्यांनी म्हटलं पण आहे सूत्रामध्ये, वीतराग विषयम वा चित्तम. विरागी पुरुषांचं स्मरण केल्यानंतर चित्त शांत होतं. केवढी तरी आश्चर्याची गोष्ट आहे. याचं कारण, अशांत चित्त असण्याचं कारण कुठल्या तरी गोष्टीच्या बद्दल आपल्याला असलेली विशेष आवड किंवा राग, त्याला राग असं म्हणतात. आपल्याला जो सारखा राग येतो तो राग नव्हे. राग याचा अर्थ एखाद्या गोष्टीची विशिष्ट आवड मनाने धरून ठेवलेली असेल, तसंच व्हावं तसंच व्हावं तसंच व्हावं असं ते घोकत असतं. आणि त्या सगळ्या गोष्टीला एक प्रकारचा ताण अंतःकरणामध्ये निर्माण करून देण्याची प्रक्रिया असते. म्हणून जी व्यक्ती विरागी आहे तिचं स्मरण केल्यानंतर अंतःकरण थोडं स्थिर होतं, जरा वेळ बरं वाटतं. विवेकानंदांचं उभं राहणं, त्यांचा पोशाख यासहित डोळ्यासमोर ठेवलं, ते जरा वेळ बरं वाटतं. कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीमध्ये चित्त त्याच्याशी थोड्या वेळपर्यंत भावनेने संबंधित होऊन राहतं, बरं वाटतं. पण काही झालं तरी मन अमुक एका मूर्तीवर सातत्याने स्थिर करण्याचा प्रयत्न करण्याने एक मी ताण निर्माण करत असतो. याचं कारण हळूहळू नॅचरली मन हे साकारातून निराकाराकडे जात असतं. ज्या तत्वातनं हे सगळं विश्व निर्माण झालं त्याच्याशी ते हळूहळू संलग्न पावण्याचा प्रयत्न करायला लागतं. म्हणजे नैसर्गिक रीतीने, त्याला काही मुद्दामून करायला लागतं असं नाही, ते आपोआपच होतं. मग असं वाटतं की अरे मूर्तीचं चालली, आपण धरून ठेवली पाहिजे. आणि मग त्यानंतर एक प्रकारे ती जी धांदल सुरू होते की सारखी ती मूर्ती डोळ्यासमोर असलीच पाहिजे, हा पण मी ताणच निर्माण केलेला आहे मला वाटतं. मग अशी कुठली गोष्ट आहे की जी ताण निर्माण करत नाही? ती म्हणजे कुठल्याही आकार रहित, कुठलाही वर्ण, त्याच्यानंतर कुठलंही नाव, या सगळ्याच्या रहित असं आपलं एक मूळ स्वरूप आहे. मी असं ज्याचं स्फुरण आहे ते आपल्या मूळ स्वरूपावरती हळूहळू जात असतं. परमेश्वराचं स्वरूप म्हणजे तत्वस्वरूप, आणि आपलं तत्वस्वरूप हे एकच आहे. त्या ईश्वर तत्वाकडेच जात असतं ते. तर ज्याची मूर्ती त्याच्याच तत्वस्वरूपाकडे ज्या वेळेला चित्त जातं त्यावेळेला त्याचं ते आकारवर्ण रूप सोडून देतं. म्हणून मी आकारवर्ण रूपावरती कुठल्याही लक्ष केंद्रित करण्याच्यामुळे एक प्रकारचा ताण निर्माण करतो. तसं काही न करता सहज राहील तितका वेळ राहू द्यावं, जितका वेळ नाही राहणार तितका वेळ नाही राहील. मग ते राहील कुठे? हळूहळू आत्मस्वरूपावर, स्ववरती, ज्याला आत्मचैतन्य असं म्हटलं जातं, ते चैतन्य स्वरूपावरती चित्त आपोआप जायला लागतं. हे नैसर्गिक रीतीने तिथं जाऊन राहिलं असतं, परंतु ते तिथं जाऊन राहत नाही. याचं कारण मनामध्ये अनेक प्रकारचे विचार निर्माण करण्याची जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीनुसार निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी मनामध्ये निर्माण होतात. उद्या काय करायचं,
हां, तू आत्ता काय करायचं बघ ना. नाही नाही, उद्या काय करायचं हे बघितलं पाहिजे. आत्ता इतका निवांत वेळ ध्यानात उद्याचं सगळं प्लॅनिंग करू शकतं. असं प्रत्येक वेळेला मला जी टेंडन्सी आहे की निरनिळ्या वृत्ती निर्माण करायचं, त्याची खेळत बसायचं, वृत्ती निर्माण करायचं, त्याची खेळत बसायचं. आपल्यावर काहीतरी जबाबदारी असते वगैरे, ती जबाबदारी त्याच वेळेला डोळ्यासमोर येते. उद्या सकाळी उठून त्याच्यानंतर मुलीचं आवरायचं आहे. दररोज आवरते ना तू? हो, पण उद्या आवरायचं आहे, त्याचा विचार करणं, काही कारण नसताना विचार करणं. हा जो स्वभाव आहे, हे चांचल्य आहे. त्याच्यामध्ये अनंत गोष्टी आहेत. म्हणजे एकच गोष्ट आहे असं नाही, पण तो वृत्ती निर्माण करणे. सोडून देण्याची क्षमता आपल्यामध्ये असते, परंतु ती सोडून देण्याची क्षमता आपण वापरत नाही. दे ना सोडून. मी सोडून देणार नाही. मला किती झालं तरी माझी मुलगी आहे. आता तुझी मुलगी कोण नाही म्हटलंय, पण नाही. असाच सगळा उगीचोगीच निर्माण झालेला व्याप आणि त्याच्याशी खेळत बसण्याची एक मनाचं चंचलत्व, त्याच्यानंतर या प्रकारच्या अनेक सायकोलॉजिकल कंडिशन्स, याच्यातनं कुठला तरी प्रॉब्लेम असू शकतो. असू दे, प्रॉब्लेम असणारच आहे. असं कुठला माणूस आहे की प्रॉब्लेम नाही आहे? माणूस स्वतःच एक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्याला प्रॉब्लेम असणारच आहेत. प्रॉब्लेम आहे आणि मग त्यामुळे करायचं काय? काही करायचं नाही. असंच गोष्ट करायची आपल्याला की त्याला फक्त एक फोकस नक्की लागतो. काही करायचं, नुसतं शून्यात बसायचं. असं पण लोक करतात, आवाळाकडे बघत बसायचं, मग मन शून्य होतं, पण ताण पण निर्माण होतं त्यांनी. या सर्व गोष्टींना थोडा थोडा वेळपर्यंत तुम्हाला मन शांत करण्याची जरी का एक कंडिशन निर्माण करता आली की निसर्गाकडे बघत राहणे, आकाशाकडे बघत राहणे, त्यामुळे मन शांत होतं, आपण असंच ध्यान करूया, हे सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध नाही आहेत. या पद्धतीने ते होऊ शकत नाही. कारण की त्या सगळ्या गोष्टीचा प्रवास हा ज्ञानाकडे जाणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या आकाशाकडे भकास बघत बसल्याने काही ज्ञानाकडे प्रवास होण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रवास ज्ञानाकडे चित्ताचा होण्याच्यासाठी म्हणून त्याला नियंत्रित करून स्ववरती केंद्रित करण्याची आत्यंतिक आवश्यकता. आणि ते नैसर्गिक रीतीने खरं तर होईल, पण या वृत्ती जर का उठल्या नाहीत तर होईल. मग आमचा सगळा प्रयास राहतो की वृत्ती शांत करणे, वृत्ती उठणार नाही अशी कंडिशन निर्माण करणे. मग आम्ही एक मंत्र, त्याचं स्मरण आवश्यकता आहे का? हो, सुरुवातीला मन शांत होण्याच्यासाठी, एकाच ठिकाणी केंद्रित करण्याच्यासाठी, मनाच्यावरती इतर वृत्ती न याव्यात यासाठी म्हणून वृत्तींचा व्यापार कमी करणे, याला फार महत्त्व आहे. तो वृत्तींचा व्यापार आपोआप कमी होत नाही आणि त्यासाठी म्हणून त्याला एक प्रकाराने वळण लावायला लागतं. अगदी ज्या योगाच्या मध्ये असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी असं सांगितलेत, म्हणजे बाह्य अंगसुद्धा, की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. याच्यामधलं धारणा, ध्यान, समाधी अंतरंग आहे आणि यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार इथपर्यंत बाह्यच अंग आहे. यमनियम म्हणजे बाहेर जगामध्ये वागायचं कसं, त्याचे नियम. अहिंसा इथपासून सुरुवात होते, मग कुणालाही न दुखवणे. बोलून एखाद्या माणसाला झटकन त्याचा चेहरा पडला की आपल्याला बरं वाटतं, त्यावेळेला ध्यानामध्ये आपल्याला वाटतं की काहीतरी चुकलं आपलं. कुठल्याही गोष्टींनी प्रत्येक गोष्टीची काहीतरी प्रतिक्रिया निर्माण होते, डायरेक्ट इनडायरेक्ट कुठल्याही प्रकाराने, आणि त्याचा एक वेगळाच परिणाम आपल्यावरती होतो. म्हणून सौम्यपणाने वागावं, जगाशी सुसंवाद असावा. असं जर का केलं नाही तर बाह्य कंडिशन चांगली राहणार नाही. घरामध्ये सगळ्यांना राग भरून मी ध्यानाला बसलो
तर काही ना काहीतरी प्रतिक्रिया निर्माण होत राहतात. मग अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे सगळे यम आहेत. आणि तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, शौच, संतोष. शौच म्हणजे शुची राहायला पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे आत बाहेर. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की सोन्याचा कलश तो पण स्वच्छ करून घेतलेला सोन्याचा कलश, त्याच्या आतमध्ये गंगेचं पाणी भरलं तर मग आत आणि बाहेर जसं असतं तशा प्रकाराने बाहेर निष्काम व्यापारो आणि आंतरी विवेक साचारो, तो सबाह्य घडला आकारो शुचित्वच. अंतर्बाह्य शुची. म्हणून शौच, संतोष, अमुक नाही तमुक नाही हे सगळं मनावरती जे खेळत राहतं, जे प्राप्त आहे त्याच्यात संतोष. सगळ्यात मोठा संतोष कशात मिळायला पाहिजे? आपण जिवंत आहोत हाच मोठा संतोष आहे. मरायला आलेलो नाहीत हा मोठा संतोष आहे. कितीतरी गोष्टी जोपर्यंत बिघडत नाहीत तोपर्यंत आपल्याला कळत नाही की हे सगळं सुसंगत चाललंय म्हणून बरं आहे. दाट ठणकायला लागले की कळतं की कुठलं आलंय ध्यान काय. म्हणून जे काही प्राप्त आहे ते जर जेव्हा चांगलं आहे त्यावेळेला त्याच्यात संतोष मानला पाहिजे. प्राप्त जे आहे त्याच्यामध्ये संतोष मानला पाहिजे. याचा अर्थ जास्ती काही मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं नाही, सहज प्रवृत्तीने माणूस करत असतो. पण प्राप्त परिस्थितीत संतोष मानून मग पुढे पाऊल टाकणे हे ठीकच आहे. मग आता पुढे पाऊल टाकणे हा जो प्रगतीचा मार्ग आहे त्याच्यामध्ये नाही हे झाल्याशिवाय मी संतोष पावणार नाही असं स्वतःच ठरवलेलं असतं. त्यामुळे त्याला संतोष प्राप्त होत नाही. शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ह्या गोष्टी नियम म्हणून सांगितले. आसन म्हणजे नीट बसलं नाही तर मन केंद्रित होणं शक्यच नाही. प्रॅक्टिकली कसं तरी लूज बसलं तर थोड्याच वेळामध्ये एक प्रकारचा जडपणा येतो, शरीरावर येतो, मनावरती येतो. प्राणायाम, श्वास उच्छ्वास नियंत्रित करणं, विषयांच्या जे वृत्ती मनामध्ये निर्माण झालेले असतात, विषयाचा अर्थ 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. नैसर्गिकच आहे. डोळ्यांचं पाहणं हा त्याचा विषय आहे, कानांचं ऐकणं हा विषय आहे. त्या विषय म्हटलं की वाईट काहीतरी गोष्ट डोळ्यासमोर येते आपल्या, विषयी माणूस आहे ते एक वेगळंच आहे प्रकार. परंतु 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. त्या सगळ्या विषयांच्या संबंधामध्ये असणाऱ्या ज्या ज्या काही वृत्ती आहेत त्या सोडून देणे याला अर्थ प्रत्याहार असं म्हणतात. म्हणजे ज्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं ती एक गोष्ट सोडून बाकी कोणत्याही गोष्टी मनामध्ये न ठेवणे ही गोष्ट जी आहे ती खरं तर आंतरिक अवस्था आहे. पण तरी असं म्हटलं जातं की हा उंबरठाच आहे. आता धारणा, ध्यान आणि समाधी ज्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचं त्याची वैचारिक धारणा, त्याच्यानंतर त्या वैचारिक धारणेनुसार प्रत्यक्ष ते करायला सुरुवात करणे ध्यान, आणि मग त्याच्यातनं मन वृत्ती रहित झाल्यानंतर तत्वाशी चित्त पूर्ण संलग्न होऊन जातं आणि त्याच्यात सर्व प्रकारच्या गोष्टी विलीन होतात. तेव्हा जी अवस्था प्राप्त होते समाधी. असा सगळा प्रवास आहे. आणि तो ज्याचा झालेला असतो त्याला या सगळ्या गोष्टींच्या वरती नियंत्रण बरोबर साधलेलं असतं. की कसं करायचं, गप्प बसायचं म्हटलं चित्ताला की मग ते गप्प बसेल, नको त्या वृत्ती मनात धारण करणार नाही, पाहिजे त्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करेल. आणि असं करता करता स्वस्वरूपावरती, आत्मस्वरूपावरती पूर्ण लक्ष केंद्रित करता करता तत्वाचा अनुभव त्या व्यक्तीला येतो आतमध्ये. आणि मग ते मन आपोआपच त्या ठिकाणी राहतं. अशी ज्याची स्थिती होऊन गेलेली आहे
त्याच्याबद्दल हे बोलणं चाललेलं आहे. हे सगळं कशासाठी पाहायचं? याचं कारण की तो नुसतं साधू आहे ना, मग काय म्हणजे लोक असं म्हणतात की काय त्यांचं ठीक आहे, ते काय संतच आहेत, म्हणजे त्यांनी ते प्रकारे सगळं वागावं, पण आपण संत नसल्यामुळे आपण वाटेल ते करायला मोकळे आहोत असं त्याचा अर्थ. मला जर का त्या अवस्था समजून घ्यायच्या असतील तर मला अकॉर्डिंगली अगदी तशी स्थिती नसली तरी प्रयत्न करणे, तशा प्रकाराने शांत राहणे. शांत राहणे म्हणजे खरंच शांत राहणे. त्यांच्यासमोर आपण काय बोलत नाही, आम्ही त्यांच्यासमोर बोलायचं नाही असं ठरवलंय, म्हणजे शांत नाही. त्यांना काय डोकंच नाही आहे तर त्यांच्यासमोर काय बोलणार, असं पुढचं एक कंसातलं वाक्य आहे. हे सगळ्या गोष्टी सोडून आहे खरोखरी शांत राहणे. जे जे काही चाललेलं आहे ते अशाश्वत आहे हे कुठेतरी आतमध्ये ठेवून देऊन आई म्हणायचं, जगन्माता म्हणायचं, सोडून द्यायचं. बाह्यवृत्तीचा व्यापार कमी कमी करणे आणि एक आंतरिक स्थिती डेव्हलप करणे. नुसत्या वृत्ती व्यापार कमी करणं हा काही योगाचा उद्देश नाही. आत्मस्थितीवरती जाणं हा योगाचा उद्देश आहे. आत्मस्थितीवरती जाण्याचा जो गाभाच आहे तो म्हणजे अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ, हा त्याचा गाभाच आहे. बाह्यतः अनंत गोष्टी चाललेल्या असतात, दिसतात, व्यवहारामध्ये आपण करत असतो, त्या सर्व गोष्टींचे संस्कार असतात अंतःकरणावर. डोळे मिटल्यानंतर ते संस्कार जागृत होतात, म्हणजे असतातच ते जागृत, ते प्रगट होतात आणि ते प्रगट होतात आणि मग त्या वृत्ती शांत करण्याची जर का आम्ही सवय केलेली नसेल, समजून घेतलेलं नसेल, मन कशा रीतीने व्यापार करतं आणि का गप्प कसं करायचं, कुठल्या तरी मार्गाने ते गप्प करणे. याच्यासाठी म्हणून चिंतनाचा मार्ग आहे की सर्व काही ब्रह्मच आहे. यथाभिमत ध्यानात वा असं सूत्र आहे की तुला जी गोष्ट आवडेल ती गोष्ट धरून पहिल्यांदा मनाला शांत कर. शंकराचार्यांचा एक शिष्य होता, खेडेगावातला होता, आणि तो खेडेगावातनं त्यांच्याकडे आलेला असताना त्यांनी त्या ध्यान करत असताना काही झालं तरी तर लक्ष लागायचं नाही त्याचं. त्याला विचारलं काय झालं तुला, तर म्हणला की काही झालं तरी लक्ष लागत नाही, कशावर लक्ष ठेवलं तरी लक्ष लागत नाही त्याच्याकडे. तर त्यांनी त्याला विचारलं की तुझी सगळ्यात आवडती गोष्ट कुठली सांग. तो म्हणला ना माझ्या गावाकडची माझी एक म्हैस फार आवडती आहे आणि तिचंच मला लक्षात आहे, आठवण येते. मग शंकराचार्यांनी असं त्याला सांगितलं की ती म्हैस हेच ब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूप आहे, असं मनामध्ये धरून ती म्हैसच डोळ्यासमोर आणून तो ध्यान करायला लागला. हळूहळू त्याचं ध्यान लागायला लागलं. आपल्याला काही म्हैस वगैरे आणायला नको, मुद्दाम कंडिशन ऑफ माइंड जे आहे, ज्या गोष्टीच्या ठिकाणी आवड आहे त्या आवडीला धरून आपण कुठलं तरी प्रतीक धरून हळूहळू शांत मन करत 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 निर्वृत्तिक अवस्थेकडे हळूहळू जाऊ. शनै शनै रूपरमेत बुद्ध्याधृती गृहीतया आत्मसंस्थम मन कुरुत्वा न किंचिदपि चिंतयेत. आत्मसंस्थ मन करणे, स्ववरती केंद्रित करणे, ही गोष्ट करायचा प्रयत्न करणे. मस्तकामध्ये लक्ष करायचं, इकडेच लक्ष ठेवायचं आणि मग तिथून ते मंत्र चालू ठेवायचा. तसं करता करता हळूहळू स्ववरती, म्हणजे आत्मस्वरूप हे चैतन्य स्वरूप आहे, त्यालाच आत्माराम असं म्हटलं जातं. आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजना निस्संदेह अनुमाना ठावाचे नाही, असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं. ते श्रीधर कुटीवरती असं बाहेर लिहून ठेवलेलं आहे, आत्माराम उपासना. त्या ओव्या पाठ करून उपयोग नाही आहे. त्या ओव्या सगळ्या पाठ असल्या तरी प्रत्यक्ष करून तू बघ नक्की कसं होतं. मग अशा प्रकाराने आत्मस्वरूपावर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्यांची स्थिती काय असते ते इथं वर्णन करायला लागतं की त्यांच्या अंगामधले अवगुण असतात ते सर्व काही कशामुळे जातात, तर स्वरूप स्थितीमध्ये असल्यामुळे अवगुण जातात.
स्वरूपी भरता कल्पना तेथे कैसे असेल कामना, या कारणे साधू ज्यांना कामाची नाही. कल्पिला ठेवा हातीचा जावा, येणे गुणे क्रोध यावा, साधूगणा जणांचा अक्षय ठेवा जाणारा नाही. म्हणून ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत, नाशिवंत हे पदार्थ सांडवनिया. जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी, क्रोध रहित सचराचरी, साधूजन वर्तते. तर नुसतंच क्रोध नाही हा भाग नाही, ज्ञानमय स्थिती आणि त्याच्यामुळे क्रोध नाही हा भाग आहे. गोंदवलेकर महाराजांचे भाऊबंद ज्या वेळेला त्यांच्याशी भांडायला आले होते की जमिनीवरून की बाबा ही जमीन आम्हाला पाहिजे, महाराज म्हणले की ही सगळी रामरायाची जमीन आहे. म्हणजे माझी जमीन आहे, मी तुला का देऊ असं नाही, रामरायाची जमीन आहे तेच मला नाही देणं. आता हे सगळं चाललेलं असताना एक जण वरती उंचावरती गेला आणि एक मोठा धोंडा घातला त्यांनी महाराजांच्या डोक्यामध्ये. महाराज तेवढ्यात कुठल्या तरी कारणाने बाजूला सरकले आणि तो धोंडा चुकला आणि एकदम तोंडातून त्यांचे शब्द आले, अरे काय करत होतास, ब्रह्महत्या घडली असती ना. म्हणजे असं नाही कधी तोंडातून आलं की मी मेलो असतो ना, कारण मी मरत नाही हा ज्ञानात्मक आविर्भाव आहे अंतःकरणाला. हे माहिती आहे की मी मरत नाही. आपल्या तोंडातून असा शब्द नसता आला की काय ब्रह्महत्या घडली असते वगैरे, म्हणजे तुला पाप लागलं असतं असं. आणि त्याला नंतर हाताला धरून स्वतःच्या शेजारी जेवायला बसवून जेवण वगैरे घालून तृप्त करून पाठवलं. गोष्ट साधूजन सोडून कोणी करू शकणार नाही. त्यांनी धोंडा घातला तर आपण वीट तरी त्याच्या डोक्यात घालला पाहिजे इथपर्यंत तरी आपल्या मनात येऊ शकतं. परंतु ही गोष्ट फक्त अशा प्रकारचं ज्ञानमय अवस्था झालेली संत, म्हणजे ज्ञानमय अवस्थेच्या नंतर सुद्धा संत अवस्था ही फार पुढची गोष्ट आहे. म्हणजे सिद्ध अवस्था प्राप्त होणं आणि त्याच्यानंतर संतत्व प्राप्त होणं ही फार पुढची गोष्ट आहे. म्हणून संत ही म्हणजे अगदी अल्टिमेट गोष्ट. त्यांच्याबद्दल हे सगळं बोलणं चाललेलं आहे की ज्यांना या अवस्था प्राप्त झालेल्या आहे. दुसरा कोणी नाहीच आहे, हा आपलाच आहे, अशा प्रकारची भूमिका सर्व व्यक्तींच्या बाबतीमध्ये, डोक्यात धोंडा घालणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा हा आपलाच आहे म्हणून शेजारी जेवायला बसवणं सोपी गोष्ट नाही. याचं कारण काय, स्वरूपावरती असणं, आत्मस्वरूपावरती असणं. आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. कोणावर तरी जोर करणे, आपला मद, म्हणजे आपल्याजवळ असलेल्या गोष्टी, ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा एक मोठा अभिमान असतो आणि ती गोष्ट माझ्याकडे असल्यामुळे एक प्रकारचा जोरकस आविर्भाव असतो. दुसऱ्याला थोडंसं कमी लेखून मद म्हणतात त्याला. आपल्या त्या गोष्टींच्या तंद्रीचं, पैशाच्या असतं, रूपाच्या असतं, बलाच्या असतं, अनंत ज्ञानाच्या असतं, अनंत गोष्टींच्या असतं. आपण म्हणजे ज्ञानी, इतर लोक फडतूस हा शब्द संत वापरून फडतूस. तर या गोष्टीचं कारण की स्वानंदामध्ये आहे ती व्यक्ती आणि स्वानंदामध्ये असल्यामुळे त्या आनंदामध्ये असलेली व्यक्ती अशा प्रकारच्या गोष्टी कशी करेल. कारण की मन इतक्या आनंदाच्या मधनं खाली उतरून या गोष्टींच्या मध्ये काहीतरी करणं, अशा प्रकारच्या वृत्ती धरून काहीतरी करणं याला तयारच नसतं. आपला आपण स्वानंद कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैचा तिरस्कार, आपला आपण मत्सर, कोणावरी करावा. साधू वस्तू अनायसे, या कारणे मत्सर नसे. मद मत्सराचे पिसे साधूसे नाही. साधू स्वरूप स्वयंभ, तेथे कैचा असेल दंभ, जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. जेणे दृश्य केले विसंच, तयास कैसा हो प्रपंच, या कारणे निप्रपंच साधू जाणते. अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूतिक हा जोजार, मिथ्या जाणवून सत्वर त्याग केला. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे, जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी. जी इच्छा आहे, वासना वाईटच असते असं नाही, शुद्ध वासना म्हणजे परमात्मा स्वरूप ते प्राप्त व्हावं. ही हळूहळू त्या सगळ्या वासना ऐहिकतेच्यामधनं
बाहेर पडून मनाची वृत्ती कल हा ऐहिकतेच्यामधून बाहेर पडून आत्मस्वरूपावरती राहण्याचा कल निर्माण होतो. शुद्ध आत्मस्वरूपावरती ती व्यक्ती राहते, म्हणजे वृत्तीरहित राहते. आपला आपण अवघा आघवा, स्वार्थ कोणाचा करावा, म्हणून साधू तो जाणावा शोकरहित. स्वार्थ नसल्यामुळे शोक नाही. दृश्य सांडून नाशिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा. सगळ्या ठिकाणी बघितलं तर समर्थांनी ही गोष्टीचं सगळ्याचं एकच कारण सांगितलं की स्वस्वरूपावरती असणे. म्हणजे खरं सांगायचं तर सर्व प्रकारच्या विकारातनं सुटण्याचा, सर्व प्रकारच्या प्रॉब्लेममधनं सुटण्याचा, किंवा कमीत कमी त्या सर्व गोष्टींच्या मध्ये अत्यंत शांत स्थिर राहण्याचा हा मार्ग सांगितला की बी विथ द सेल्फ. बी विथ द सेल्फ. काही नाही, मूळ स्वरूप जे आहे ते शांत आहे, स्थिर आहे, चैतन्य स्वरूप आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकाराने चित्त स्थिरता पावण्याची, त्याला मुक्कामाचं ठिकाण तेच असल्यामुळे त्याच्याशी संलग्न राहिलं की स्थिर असतं. फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की सगळ्या गोष्टीचं कारण साधूंच्या जवळ नसण्याचं आणि आपल्याजवळ असण्याचं एकच कारण आहे, स्वरूपावरती असणे आणि नसणे. ते सुंदर समास की ज्याच्यामध्ये संतांच्या एकंदर अमुक एक गोष्ट का त्यांच्याजवळ असते आणि ते सर्वसाधारणपणे सगळ्यांच्याजवळ ती का नसते, याचं एक कारण सांगितलं की ते आत्मस्वरूपी असतात आणि त्यामुळे त्यांच्याजवळ या सर्व गोष्टी उद्भवत नाहीत. अंतःकरणामध्ये कुठेतरी रुडिमेंटरी काहीतरी असू शकतं, पण ते प्रगट होत नाही. हे साधकाची अवस्था. आणि ते रुडिमेंटरी सुद्धा राहत नाही, ही संतांची स्थिती आहे. अगदी थोडं सुद्धा नाही. वासनेचे बीज जळून गेले. जळून गेले म्हणजे नष्ट झालं. त्याला योगाच्या भाषेमध्ये भाजलेलं बीज ज्याप्रमाणे अंकुरत नाही. बीज काही झालं तरी काही वर्षांनी तरी का होईना योग्य परिस्थिती आली की अंकुरणार, पण ते भाजून ठेवलेलं अंकुरत नाही. तशा प्रकारची स्थिती वासनांच्या बाबतीमध्ये, कामनांच्या बाबतीमध्ये झालेली असते की ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी. ज्ञानस्थिती प्राप्त झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी अशा नुसत्या रुडिमेंटरी अवस्थेत पण नाही राहत, त्या दग्ध बीज भाव असं त्याला म्हणतात. त्या सर्व गोष्टी इथे साधू वस्तू अद्वय कैसे वाटेल भय, परब्रह्म ते निर्भय तोची साधू. या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत, सकाळाचं मांडेल अंत, साधू अनंत रूपी सत्यस्वरूपे अमर झाला, भय कैसे वाटेल त्याला. या कारणे साधूजनाला भयच नाही, काम नाही, क्रोध नाही, भय नाही. अशा सगळ्या गोष्टी सांगताना त्या सगळ्याचं कारण एकच आहे की स्वस्वरूपावरती राहणं. ही गोष्ट आपल्याला प्राप्त होईल का? दररोज. त्यांची ती सातत्याने असणारी गोष्ट आहे, ती अखंडत्वाने असणारी गोष्ट आहे. आम्ही प्रयत्न करून काही काळपर्यंत नक्की ते अनुभवू शकतो. म्हणून तर या सगळ्या गोष्टीचा उपयोग आहे. नाही तर काय ते साधूंचं आहे. आपलं काय, आपलं पण स्वरूप आहे ना. त्यांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आणि आपलं स्वरूप याच्यामध्ये काही फरक नाही आहे वस्तुतः तत्वस्वरूपाने. त्यामुळे माझं त्या स्वरूपाशी चित्त संलग्न होणे हा जो प्रयत्न आहे, या प्रयत्नाला योग असं म्हटलं. ही स्थिती इमॅजिनेशनने प्राप्त होत नाही. इमॅजिनेशन करावं लागतं की काय असेल वगैरे, जरूर करावं, परंतु प्रत्यक्षता बघावं. मी कोण, ऐसा हेत धरुनी पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. स्ववरती अवधान केंद्रित करणे आणि नुसतं शांत राहणे, हळूहळू आत्मस्वरूप. ही आकलनामध्ये यायला लागते गोष्ट बुद्धीच्या. हळूहळू ते चित्त स्थिर होऊन जातं. हरिओम तत्सत.